शुद्धतेची खात्री आणि परंपरेचा विश्वास घेऊन आले आहेत कैलास आडगावकर ज्वेलर्स. आकर्षक डिझाईन्स, उत्कृष्ट कारागिरी. कैलास आडगावकर ज्वेलर्स, जिथे सौंदर्याला मिळतो विश्वास. नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीत नामनिर्देशनपत्र दाखल केल्यानंतर अर्ज छाननीच्या दिवशी नवीन नाशिक विभागात मोठा गोंधळ पाहायला मिळाला. भारतीय जनता पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळवण्यासाठी झालेली धावपळ सर्वश्रुत असताना आता 29 प्रभागात एकाच प्रवर्गात मुकेश शहाणे आणि दीपक बडगुजर यांना पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या गोंधळाचा परिणाम अर्ज छाननीमध्ये मुकेश शहाणे यांच्या नामनिर्देशनपत्र अवैध झालं असून दीपक बडगुजर यांनी सर्वात आधी आपले नामनिर्देशनपत्र पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मसह दाखल केल्यानंतर आलेला मुकेश शहाणे यांचा एबी फॉर्म अवैध ठरवण्यात आल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणी पक्षानं सुधाकर बडगुजर यांच्याकडे फक्त प्रभाग 25 मधील 4 एबी फॉर्म दिले होते. मात्र इतर एबी फॉर्मचा गोंधळ कसा आणि कोणी निर्माण केला याबद्दल अनभिज्ञ असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी म्हटलेलं आहे. आदरणीय गिरीश भाऊंनी ज्या पद्धतीने उमेदवार फायनल केले होते त्याच पद्धतीने एबी फॉर्म ते दिले गेलेले आहेत. 25 मध्ये सुधाकर बडगुजर, साधना मटाले आणि प्रकाश अमृतकर आणि एक भाग्यश्री डोंगसेला घ्यायचं का संगीता रवी पाटलाला घ्यायचा हा वाद डिस्प्यूट होता आणि तो भाऊ म्हटले की तुम्ही दोघं एकत्र बसा की भाग्यश्री डोंगसेला घ्यावा लागेल. त्यानंतर भाग्यश्री डोंगसेचा कन्सेंट दिला आणि त्या पद्धतीने 4 उमेदवार त्या ठिकाणी फायनल झाले. 29 मधला जो विषय होता, 29 मध्ये दीपक बडगुजर, मुकेश शहाणे, रत्नमाला राणे आणि छायादेवा हे 4 भाऊंनी फायनल केले होते किंवा सोनाली ठाकरे हे 4 विषय होते. 28 मध्ये गिरीश भाऊंच्या साक्षीने जे मीटिंग झाली त्यामध्ये ठरलं की दिलीप दाती, शरद फडोड, शीतल भामरे आणि प्रतिभा पवार या अशा पद्धतीने डायरेक्शन दिल्यानंतर त्या पद्धतीने एबी फॉर्म द्यायचा असं ठरलं. 25 एबी फॉर्म माझ्याकडे दिले, जिल्हाध्यक्षांनी दिले. बाकीचे एबी फॉर्मच्या वेळेस काय गोंधळ झाला हे मला सांगता येणार नाही. 28 मध्ये 2 उमेदवार कट झाले, 2 उमेदवार दुसरे दिले गेले. 29 मध्ये 2 उमेदवार कट झाले, दुसरे उमेदवार दिले गेले. डबल निर्णय कोणी घेतला हे शोधलं पाहिजे. इथे गोंधळाचं काही कारणच नाही. मी तर पार्टीत नवीन आहे, मी आदेशाचं पालन करणारा मनुष्य आहे आणि जे गिरीश भाऊने आदेश दिले त्या पद्धतीने एबी फॉर्म झाले पाहिजे होते, ते झाले नाही. आता डबल एबी फॉर्म नेरकर 24 मध्ये नेरकरांना फॉर्म दिला गेला. यादीमध्ये नेरकरांचं नाव, तिथं राहुल गणोरे आज क्वालिफाय झाला, राहुल गणोरेंना एबी फॉर्म दिला गेला. 26 मध्ये यशवंत पवारांच्या मिसेसला दिलं गेलं, कैलास आयरेला दिला गेला, कैलास आयरे क्वालिफाय झाला. हे काय माझे उमेदवार थोडी होते. गोंधळ ज्यांनी घातला तो गोंधळ कोणी घातला तो मला ते सांगता येणार नाही. कोणी घातला कोणाला आरोप मला करायचे नाही. मी पार्टीचं शिस्त पाळणारा मनुष्य आहे आणि जे गिरीश भाऊने आदेश दिले त्या पद्धतीने जर एबी फॉर्म झाले असते तर हा गोंधळही झाला नसता आणि डबल एबी फॉर्मही गेले नसते. मला सांगितलं गेलं 29 मध्ये 1 सीट घ्या आणि 25 मध्ये 1 सीट घ्या. त्या पद्धतीने भरला गेला आणि नंतर मी डिसिजन आलं की 25 मध्ये तुम्ही दोघं घ्या, 29 मध्ये तुम्ही घेऊ नका. नंतर मग भूषण राणेला एबी फॉर्म दिला गेला. हे एबी फॉर्म घेण्याचं जे कोणी षडयंत्र केले ते त्यांना विचारा तुम्ही. आणि जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी होतंय, त्यांनी निर्णय घेतले सर्व वेळेवरती बदलून शहराध्यक्ष त्यांना विचारा तुम्ही. एकंदरीत जे वातावरण झालं असं व्हायला नको होतं ते झालेलं आहे. आता ते बघू आम्ही कशा पद्धतीने दुरुस्त करता येईल. एनसीएन न्यूज साठी रोहन दनी, नाशिक. अखेर या प्रकरणी 1 तासाहून अधिक वेळ सुनावणी सुरू झाली असल्याने दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी नवीन नाशिक विभागीय कार्यालयावर मोठी गर्दी केली होती. एनसीएन न्यूज साठी रोहन दनी, नाशिक.